बातमी नागपूरमधून आहे। धार्मिक चालीरीतींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव टाकला जातोय। नागपुरातील एनजीओ चालक रियाज काझीला मानकापूर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। एनजीओ चालक रियाज काझीवर 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे। धार्मिक चालीरीतींचे पालन करण्यास नकार दिल्यानं धमकी दिल्याचा तरुणीचा आरोप आहे। या संदर्भात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गजानन, हे प्रकरण काय आहे, सविस्तर सांगा। नक्कीच सर्वात आधी मी रियाज काझी याचं जे फिक्र फाउंडेशन आहे त्याचं कार्यालय मी तुम्हाला दाखवतो। हेच कार्यालय आहे मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पहिल्या माळ्यावर हे कार्यालय आहे। आपण बघू शकतो या ठिकाणचे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। याच ठिकाणावरून रियाज काझी संपूर्ण आपल्या एनजीओचं जाळं जे आहे ते चालवायचं, झोपडपट्टीमध्ये शिक्षण देण्यासाठी ही एनजीओ काम करते आणि इथल्या काम करणाऱ्या तरुणींचा आरोप आहे, तक्रार आहे मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये की त्यांचा धार्मिक चालीरीती पाळण्यासाठी त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात होता, मानसिक छळ केला जात होता। त्यामुळेच मानकापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती मिळालेली आहे। पुन्हा एकदा मी हे कार्यालय संपूर्ण दाखवतो। बघा या ठिकाणी पडाय हम नावाची त्याची हे झोपडपट्टी भागामध्ये शिक्षणाचं काम चालत असतं आणि हे फिक्र फाउंडेशन आहे, मिशन UMS इंडिया याच्याद्वारे संचालित केलं जातं हे कार्यालय। पहिल्या माळ्यावरचं हे रियाज काझी याचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयातून ही संपूर्ण एनजीओ जी आहे ते चालत असते आणि याच ठिकाणी ज्या तरुणी काम करत होत्या त्यांच्यावर धार्मिक चालीरीती पाळण्यासाठी बंधन आणले जात होते, दबाव आणला जात होता आणि जर त्यांनी पाळलं नाही तर त्यांच्यावर नोकरीहून काढण्यासाठी धमकी दिली जात होती। 2 वर्षापूर्वी विनयभंगाची तक्रार जी आहे तीही रियाज काझीवर दाखल झाली होती अशी माहिती आहे आणि आता 4 तरुणींचं मानसिक छळ केल्याचं तक्रार आहे। याच तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अटक केलेली आहे। आता पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, गजानन, याकडे लक्ष असेल। प्रत्येक अपडेट